मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून एकाच प्रश्नाची चर्चा सुरू होती. मनरेगाच्या अंतर्गत काम केलेल्या मजुरांचे पैसे नेमके कधी मिळणार? प्रलंबित मस्टर, कुशल कामगारांची देयके आणि साधनसामग्रीची थकीत बिले कधी जमा होणार? तर आता याच संदर्भात एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत प्रलंबित देयकांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी, मजूर आणि काम पूर्ण करूनही पैशांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनाच्या माध्यमातून सुमारे 446 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. तर राज्य शासनाच्या समरूप निधीसह एकूण रक्कम जवळपास 596 कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो, ही रक्कम विशेषतः प्रलंबित असलेली देयके आणि थकीत बिले निकाली काढण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. याचबरोबर नवीन आर्थिक वर्षासाठी पहिला हप्ता देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात सुरू असलेल्या कामांना देखील गती मिळण्याची शक्यता आहे. सध्या अनेक गावांमध्ये अशी कामे आहेत ज्यांचे मस्टर तयार झाले आहेत, पण निधी अभावी देयके अडकून पडली होती. आता या नव्या निधीमुळे त्या प्रक्रियेला वेग मिळू शकतो. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे 30 जून 2026 पर्यंत सुरू असलेली मनरेगाची कामे पूर्ववत सुरू राहणार आहेत. तर त्यानंतरच्या नवीन कामांसाठी स्वतंत्र मंजुरी प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीची कामे थांबणार नाहीत, ही देखील एक सकारात्मक बाब मानली जात आहे. आता अनेक लाभार्थी विचारत आहेत, पैसे खात्यात कधी जमा होऊ शकतात? तर मित्रांनो, निधी वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संबंधित विभागांकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने देयके लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. म्हणून ज्यांचे मस्टर प्रलंबित आहेत किंवा ज्यांची बिले अद्याप मिळालेली नाहीत, त्यांनी आपल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्कात राहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात आणखी महत्त्वाचे अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती इतरांपर्यंत देखील नक्की पोहोचवा. आणि अशाच सरकारी योजना, शेतकरी अपडेट्स तसेच ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. नमस्कार.